हॅलो स्टुडंट्स, आज आपण इकॉनॉमिक्सचा 37th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे. ओके, तर तुम्हाला आठवत असेल काल आपण एक नवीन टाईप्स ऑफ मार्केट शिकत होतो, मोनोपॉली मार्केट, बरोबर ना. मी परत एकदा रिवाईज करतो आहे. काल आपण एक न्यू टाईप स्टार्ट केला होता, मोनोपॉली मार्केट. काय होतं त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं ना. डेफिनेशन इंट्रोडक्शन जरी पाठ नसेल तर मोनोपॉली म्हणलं की दोनच शब्द फक्त लक्षात ठेवायचे. सिंगल सेलर, बरोबर ना. मोनोपॉली मार्केट इज अ टाईप ऑफ मार्केट वेअर देर इज ओनली वन सेलर, की ज्यामध्ये फक्त एकच सेलर असतो, सेलिंग देअर प्रोडक्ट ॲट डिफरंट प्रायजेस. बरोबर ना. आपली वस्तू तो वेगवेगळ्या किमतीला वेगवेगळ्या कस्टमरला विकत असतो. त्या मार्केटला आपण मोनोपॉली मार्केट म्हणतो. बरोबर आहे. मग हा टॉपिक किंवा हा क्वेश्चन एक्सप्लेन करण्यासाठी मी तात्पुरतं तुम्हाला एक इमॅजिनरी कन्सेप्ट, म्हणजे ॲक्च्युअल मोनोपॉली मार्केट रिअल लाईफमध्ये दिसतात का, तर आहेत. मी त्याचे एक्झाम्पल नंतर देईल. परंतु तुम्हाला ते या फीचर्स जे काय ते फीचर्स एक्सप्लेन करण्यासाठी मी एक इमॅजिनरी कन्सेप्ट टेम्पररी सांगितली होती, की तात्पुरता असं ॲज्युम करताल की तुम्ही ज्या भागात राहताय, तुम्ही ज्या एरियामध्ये राहताय, बाबा तुम्ही कात्रजला राहताय, तर तुमच्या एरियामध्ये जे काय स्वीट्सचं दुकान आहे ते फक्त एकच आहे. त्यामुळं काय झालं, त्या स्वीट्सचं जे दुकान एकच असल्यामुळं त्या दुकानाची तुमच्या एरियामध्ये मोनोपॉली क्रिएट झाली आहे. बरोबर आहे. त्याला मोनोपॉली मार्केट आपण म्हणू शकतो. तर आपण त्याचे काल फीचर्स बघत होतो, आठवत असेल तुम्हाला. बरोबर आहे ना. 4 मार्क्सला कंपल्सरी बोर्ड एक्झामला फीचर्स कुठल्या ना कुठल्या मार्केटचे फीचर्स विचारतात. तर काल आपण मोनोपॉली मार्केटचे फीचर्स बघत होतो. त्यातले फर्स्ट 3 फीचर्स, पहिले 3 फीचर्स झालते आपले, तुम्हाला आठवत असेल. मी तुम्हाला नोट डाऊन पण करायला लावले नव्हते, कारण रिमेनिंग फीचर्स आज मी घेऊन टाकतो, कंप्लीट करतो. मग ऑल फीचर्स तुम्ही सगळे फीचर्स एकदम नोट डाऊन करून घ्या. ओके, तर परत एकदा मी वरच्यावर एक्सप्लेन करतो आहे. फर्स्ट फीचर काल बघितलेलं आपण, सिंगल सेलर, की या मार्केटचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य, वन ऑफ द इम्पॉर्टंट फ्युचर, सगळ्यात महत्त्वाचा फ्युचर कुठला आहे, तर देअर इज ओनली वन सेलर, की या मार्केटमध्ये सेलर एकच असतो. बरोबर ना. ऑन द अदर हँड नंबर ऑफ बायर इज लार्ज, बायर मात्र जास्त असतात पण सेलर मात्र एकच असतो. त्यानंतर नेक्स्ट फीचर, सेकंड फीचर आपण एक बघितला होता, नो क्लोज सबस्टिट्यूट. दॅट मीन्स ह्या मार्केटमध्ये एकटाच असल्यामुळं त्याला सबस्टिट्यूट नसतात. अदरवाईज आता तुम्ही मला लक्ष द्या, मी काय बोलते. मंडईमध्ये जर तुम्ही गेला फर्स्ट स्टॉल, पहिल्या स्टॉलवर गेला, तुम्हाला काय बाबा कुठली तरी पर्टिक्युलर व्हेजिटेबल, समजा बटाटे खरेदी करायचे आहेत. तिथं गेल्यावर विचारलं, बाबा किती रुपये भाव आहे, 20 रुपये किलो. तर कंपल्शन नाही की बाबा त्याच सेलरकडनं तुम्ही बटाटे परचेस केले पाहिजे. तुम्हाला बटाटे आवडले नाही किंवा प्राईस परवडत नसेल तर देअर इज ऑप्शन, तुम्ही सेकंड सेलरकडे जाऊ शकता. तिथं नाही पटले तर थर्ड सेलरकडे जाऊ शकता. म्हणजे थोडक्यात सबस्टिट्यूट्स आर अवेलेबल इन मंडईमध्ये तुमच्याकडं भरपूर सबस्टिट्यूट्स आहेत. पण मोनोपॉली मार्केटमध्ये देअर इज नो क्लोज सबस्टिट्यूट. एकटाच असल्यामुळं सबस्टिट्यूटचा प्रश्न येत नाही. बरोबर आहे. आणि थर्ड फीचर बघितला होता आपण, बॅरियर्स टू एंट्री. बॅरियर्स टू एंट्री म्हणजे ह्या मार्केटमध्ये न्यू सेलर्सला एंट्री करायला अलाउड नसतं, बिकॉज देर इज ओनली वन सेलर. मला सांगा, तुमचा जर तुमची मोनोपॉली जर कुठं क्रिएट झाली तर साहजिक आहे, तुम्हाला पण छान वाटतं, बा पैसे कमवत आहे, प्रॉफिट कमवत आहे. आणि तुम्हाला आता कळलं की अरे मार्केटमध्ये तुमच्यासमोर अजून एक कॉम्पिटिटर तयार होतो आहे, नवीन येतो आहे, तर तुम्ही त्याला शक्यतो अडथळा आणायचा प्रयत्न करणार. मी काल एक एक्झाम्पल द्यायचं PMTचं. बरोबर आहे ना. देर आर मेनी बॅरियर्स, वेगवेगळ्या प्रकारचे बॅरियर्स त्यांनी लावून ठेवलेले असतात. का बरं, की बाबा एखाद्या न्यू फर्मनी या मार्केटमध्ये एंट्री करू नये. ओके, नक्की कळलं. फर्स्ट 3 पॉईंट्स हे काल झाले होते, मी परत वरच्यावर एक्सप्लेन केलेत. रिमेनिंग 3 फीचर्स, अजून 3 फीचर्स आहेत, ते आज मी एक्सप्लेन करतो. मग आपण क्वेश्चन नोट डाऊन करायला घेऊ. ओके, चला मग लक्ष द्या. फोर्थ वन काय दिलं आहे बघा, नवीन फीचर्स आहेत आजचा. फोर्थ वन काय दिला आहे, कंप्लीट कंट्रोल ओव्हर द मार्केट सप्लाय. कंप्लीट कंट्रोल ओव्हर द मार्केट सप्लाय. बरोबर आहे. का बरं कंप्लीट कंट्रोल ओव्हर द मार्केट सप्लाय? बिकॉज ही इज अ सोल सेलर. कारण तो एकटाच आहे. एकटा असल्यामुळं मार्केटमध्ये किती सप्लाय करायचा आहे,
उद्या त्याला वाटलं बाबा उद्या फेस्टिवल आहे, म्हणजे लक्ष द्या स्वीट्सचं दुकान आहे ना, मग उद्या कुठला तरी बाबा एखादं फेस्टिवल आहे, सण आहे, गणपती आलेत, काहीतरी दिवाळी आली, तर साहजिक आहे स्वीट्सचं दुकान मग त्यावेळेस काय असणार, सप्लाय जास्त असणार. त्यामुळं तो उद्या काय करू शकतो, लवकरात लवकर दुकान उघडून पटापट प्रोडक्शन करून तो सप्लाय वाढवू शकतो. बरोबर आहे ना, ह्याच्यावर त्याचं पूर्ण कंट्रोल आहे. हं? किंवा त्याला नंतर वाटलं बाबा चला आता फेस्टिवल वगैरे काय नाही, ऑफ सीझन आहे, मग अशा वेळेस तो त्याचा सप्लाय काय करणार, कमी करणार. मग त्याला कोण अडवणार नाही की बाबा सप्लाय का कमी करतोय, सप्लाय का वाढवतोय. अडवायला तिथं दुसरं कोण नाहीच आहे. बरोबर ना. त्यामुळं तो सिंगल सेलर, एकटाच सेलर असल्यामुळं ही हॅज फुल्ली कंट्रोल ओव्हर द मार्केट सप्लाय. एकटाच असल्यामुळं मार्केटमध्ये केव्हा सप्लाय करायचा आहे, किती सप्लाय करायचं आहे, हे तो स्वतः डिसाईड करतो. त्यामध्ये फुल्ली कंट्रोल. ओके, कंप्लीट कंट्रोल. काय दिलं बघा, द मोनोपॉलिस्ट हॅज कम्प्लीट होल्ड ओव्हर द मार्केट. की जो मोनोपॉलिस्ट असतो, मोनोपॉलिस्ट मीन्स त्या स्वीट्सच्या दुकानाचा जो मालक आहे, सेलर आहे, त्याला मोनोपॉलिस्ट म्हणतात. बरोबर आहे. मग तो जो कोण मोनोपॉलिस्ट आहे हॅज कम्प्लीट होल्ड ओव्हर द मार्केट, त्याचं मार्केटवर पूर्ण कंट्रोल असतं. ही इज द सोल प्रोड्युसर ऑर सेलर ऑफ द प्रोडक्ट. का बरं पूर्ण कंट्रोल असतं, ही इज द सोल प्रोड्युसर. सोल, सोल मीन्स सिंगल, एकटा. सोल प्रोड्युसर ऑर सेलर ऑफ द प्रोडक्ट. तो त्या प्रोडक्टचा एकुलता एक एकटा सेलर असल्यामुळं त्याच्या मर्जीवर आहे. त्याला वाटलं उद्या दुकान चालू ठेवायचं आहे, तो चालू ठेवू शकतो. त्याला वाटलं आहे मला सप्लाय झिरो करायचं आहे, दुकान बंद ठेवायचं आहे, तर तो बंद ठेवू शकतो. त्याची मर्जी. नक्की कळलं. नेक्स्ट पॉईंट बघू आपण. 5th पॉईंट, प्राईज मेकर. आता जरा नीट लक्ष द्या. प्राईज मेकर आहे. तुम्हाला लास्ट मीन्स ह्याच्या अगोदरचा तो टाईप आपण बघितला होता, टाईप ऑफ मार्केट, परफेक्ट कॉम्पिटिशन बघितलं होतं आपण ह्याच्या अगोदरचा टाईप. आठवतं ना, तुम्ही सगळेजणं 50 स्टुडंट्स, 50 जणं होते, 50 जणांना स्टॉल टाकून दिला होता आणि तुम्ही प्रत्येकजण स्टॉलवर काय करताय, लेक्झीचा 5 रुपयावाला पेन विकताय. बरोबर ना. सगळेजण एकच पेन विकतात, ते एकाच प्राईजने विकतात. ते दॅट इज कॉल्ड परफेक्ट कॉम्पिटिशन. ते परफेक्ट कॉम्पिटिशन इमॅजिनरी कन्सेप्ट होतं, पण ते आठवते, तो टाईप ऑफ मार्केट आपण बघितलेला आहे. बरोबर. तर साहजिक आहे त्या मार्केटचं वैशिष्ट्य एक होतं की त्यामध्ये ऑल द सेलर्स आर प्राईज टेकर. त्यामध्ये जे सेलर्स होते त्यांना प्राईज टेकर म्हणलं जातं. का बरं प्राईज टेकर, कारण तिथं स्वतःची प्राईस ते स्वतः डिसाईड करू शकत नाही. देयर इज अ सिंगल प्राईज. कुठल्याही स्टॉलवर गेला तर समजा फर्स्ट स्टॉल, पहिल्या स्टॉलवर गेला, त्यांनी समजा 4 रुपये प्राईस सांगितली, तर ह्याचा अर्थ तुम्ही 50 स्टॉलवर कुठेही फिरा, प्रत्येक स्टॉलवर प्राईस सेमच सापडणार आहे तुम्हाला, 4 रुपये 4 रुपये. बरोबर. कुठला सेलर तुम्हाला जास्त प्राईजने किंवा कमी प्राईजने विकताना दिसणारच नाही. देयर इज अ सिंगल प्राईज, युनिफॉर्म प्राईज, एकच प्राईज असते, म्हणून त्यांना प्राईस टेकर म्हणलं जातं. का बरं प्राईस टेकर, बिकॉज दे कॅन नॉट चार्ज डिफरंट प्राइजेस फॉर डिफरंट बायर्स. ते वेगवेगळी प्राईज लावू शकत नाही. बरोबर ना. पण इथं मात्र आता नीट लक्ष द्या, बट इन मोनोपॉली मार्केटमध्ये सेलर एकटाच आहे. त्यामुळं तो एकटा असल्यामुळं काय करू शकतो, ही कॅन चार्ज डिफरंट प्राइजेस फॉर डिफरंट बायर्स. म्हणजे आता जरा नीट लक्ष द्या की तुमच्या एरियामध्ये समजा भाजीवाला असेल, एकच भाजीचं दुकान आहे. हां, भाजीचं दुकानं भरपूर आहे, खाली मंडई आहे, मार्केट यार्ड आहे, पण मी एरिया वर्ड यूज करतो की तुमच्या भागात, तुमच्या एरियामध्ये भाजीचं एकमेव दुकान आहे. त्यामुळं तो भाजीवाला जो काय आहे तो मोनोपॉलिट झाला, सिंगल सेलर. मग साहजिक आहे एकटाच असल्यामुळं थोडासा माज आहेच त्याला. त्यामुळं तो काय करतो, ही कॅन चार्ज डिफरंट प्राईज फॉर डिफरंट बायर्स. तोंड बघून प्राईज वेगवेगळी लावतो. म्हणजे तोंड बघून म्हणजे थोडक्यात काय, बाबा लेडीज दिसल्या की तो बाबा नॉर्मली 20 रुपये किलो रेग्युलर प्राईज कमी प्राईज लावतो. पण एखादा जेंट्स दिसला, इरेग्युलर कस्टमर दिसला की मी लगेच प्राईज वाढवून सांगतो. म्हणजे जी लेडीजला 20 रुपये किलोनी भाजी विकली होती, जेंट दिसला की तीच प्राईस 30 रुपये किलो सांगतो. थोडक्यात तो काय करतो, माणसं बघून प्राईज चेंज करू शकतो. देअर फोर ही इज कॉल्ड प्राईज मेकर. म्हणून त्याला प्राईज मेकर म्हणतात. मेकरचा अर्थ कळला ना, स्वतःची प्राईस तो स्वतः डिसाईड करतो. ओके. काय दिले बघा आता, अ मोनोपॉलिस्ट कॅन फिक्स द प्राईस ऑफ हिज ओन प्रोडक्ट. मोनोपॉलिस्ट काय करतो, कॅन फिक्स द प्राईस ऑफ हिज ओन प्रोडक्ट. स्वतःच्या प्रोडक्टची प्राईस तो स्वतःच फिक्स करतो. का बरं, ॲज
ही कंट्रोल्स द होल मार्केट सप्लाय. पूर्ण मार्केटवर, पूर्ण सप्लायवर त्याचं स्वतःचं कंट्रोल असल्यामुळं किंवा तो एकटाच असल्यामुळं तो काय करतो, ही कॅन फिक्स द प्राईज ऑफ इज ओन प्रोडक्ट. स्वतःची प्राईस तो स्वतःच ठरवतो. बरोबर आहे ना. त्यामुळं दच मोनोपॉलिस्ट इज कॉल्ड अ प्राईज मेकर. म्हणून त्याला प्राईज मेकर म्हणतात. का प्राईज मेकर म्हणतात? कारण तो स्वतःची प्राईस स्वतःच फिक्स करतो. स्वतःची प्राईस मीन्स स्वतःच्या प्रोडक्टची प्राईस तो स्वतः फिक्स करतो. बरोबर आहे. बाबा त्याला वाटलं आता मागाशी मी एक्झाम्पल दिलं, स्वीट्सचं दुकान, तुमच्या एरियामध्ये स्वीट्सचं दुकान. बाबा त्याला वाटलं काल 200 रुपये किलो बाबा मिठाई होती. आज त्याच्या मनात काय आलं, त्यांनी लावली प्राईस 220 रुपीज, 220 रुपये, 20 रुपये वाढवले. बरोबर आहे ना. एकटा असल्यामुळं तो करू शकतो. बाकीचे तुम्ही म्हणताल बायस, अहो काल स्वस्त होतं, आज तुम्ही प्राईस वाढवली. तो तुम्हाला काय देणार, 2 ऑप्शन देणार. एकतर घ्यायचं तर घ्या, नाहीतर दुकानातनं बाहेर पडा. कारण त्याला माहिती आहे आपल्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळं माणसं घेणार आहेत आपल्याकडनं. त्यामुळे तो प्राईस ॲज पर हीज चॉईस, तो त्याच्या चॉईसनुसार प्राईस कमी जास्त करू शकतो. नक्की कळलं. प्राईज मेकर. थोडक्यात तुम्हाला परफेक्ट कॉम्पिटिशन पहिला टाईप आणि मोनोपॉली मार्केट सेकंड टाईप, दोघांमध्ये जर डिस्टिंग्विश लिहायला लावला तर हा पॉईंट पण डिस्टिंग्विशमध्ये येऊ शकतो की प्राईज मेकर. कारण ते प्राईज टेकर होते परफेक्ट कॉम्पिटिशनमधले आणि हा प्राईज मेकर आहे. ओके. आणि लास्ट पॉईंट बघू आपण, प्राईज डिस्क्रिमिनेशन. डिस्क्रिमिनेशन तो वर्ड आहे ना, त्याचा अर्थ तिथं लिहून ठेवला किंवा त्याचा अर्थ मराठीत लिहून ठेवा. डिस्क्रिमिनेशन म्हणजे डिफरन्सिएशन, म्हणजे भिन्नता, वेगवेगळेपणा. मराठीमध्ये आपण म्हणतो वेगवेगळेपणा. प्राईज डिस्क्रिमिनेशन मग थोडक्यात काय की इथं प्राईज वेगवेगळी असू शकते. देर इज नॉट अ सिंगल प्राईज. परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये कुठल्याही स्टॉलवर जावा, 4 रुपयाला पेन होता पहिल्या स्टॉलवर म्हणल्यावर कुठल्याही स्टॉलवर फिरा, 4 रुपयेच प्राईस सांगणार आहे. पण इथं तसं नाही आहे. इथं प्राईस डिस्क्रिमिनेशन आहे. इथं प्राईज वेगवेगळी असती. एकच आहे ना, मग तो एकटाच असल्यामुळं तो प्राईज मेकर आहे आणि प्राईज मेकर असल्यामुळं तो प्राईस डिस्क्रिमिनेशन, प्राईज चेंज करू शकतो. म्हणजे जरा नीट लक्ष द्या. भाजीवाल्यांचं जरा एक्झाम्पल घ्या. तुम्ही सकाळी भाजी आणायला गेला, सकाळी बाबा मेथी आणायला गेला, मेथीची गड्डी सांगितली 30 रुपये. एक काम करा, सकाळी नाही परचेस केली, या घरी आणि परत एक काम करा, संध्याकाळी परत जावं बरं भाजी परचेस करायला. तर संध्याकाळी नक्कीच प्राईस तुम्हाला कमी भेटेल. सकाळी 30 रुपये सांगितलेले, संध्याकाळी तो 20 रुपये सांगू शकतो तुम्हाला, कमी सांगाल थोडीशी. का बरं? बिकॉज ऑफ टाईम ड्युरेशन. बरोबर आहे ना, लॅप ऑफ टाईम. कारण साहजिक आहे भाजी पेरिशेबल आहे, बरोबर ना, खराब होती ना. त्यामुळं तो सेलर काय करतो, बाबा सकाळी फ्रेश असल्यामुळे जास्त प्राईज लावतो. पण जसा वेळ जातो, संध्याकाळ होती, तेव्हा त्याला कळतं बाबा दुसऱ्या दिवशी खराब होणार आहे, मग त्यापेक्षा फेकून देण्यापेक्षा 20 रुपयाने तो विकायला तयार होतो. मग थोडक्यात प्राईज डिस्क्रिमिनेशन. सकाळी वेगळी प्राईस सांगितली, संध्याकाळी वेगळी प्राईस सांगितली. कळलं नक्की. बघू काय दिलं आपण त्यांनी. मोनोपॉलिस्ट बिंग अ प्राईज मेकर. की मोनोपॉलिस्ट हा काय असतो? प्राईज मेकर असतो. प्राईज मेकर मीन्स तो स्वतःची प्राईस स्वतःच्या प्रोडक्टची प्राईस स्वतः ठरवत असतो. त्यामुळं काय करतो तो, ही कॅन चार्ज डिफरंट प्राइजेस टू डिफरंट कन्झ्युमर्स फॉर द सेम प्रोडक्ट. प्रोडक्ट एकच विकतो, पण ही कॅन चार्ज डिफरंट प्राइजेस टू डिफरंट कन्झ्युमर्स. अर्थ कळला ना तुम्हाला? ही कॅन चार्ज डिफरंट प्राइजेस फॉर डिफरंट कन्झ्युमर्स. वेगळ्या कन्झ्युमरसाठी वेगळी प्राईस तो लावू शकतो. मी ते मगाशी एक्झाम्पल दिलं ना, भाजीवाले तेच करतात. लेडीज दिसली की कमी प्राईस, जेंट्स दिसले की जास्त प्राईस. भाजी तर दोघांना सेम विकली ना. का असं नाही की बाबा लेडीजला बाबा जी भाजी विकली त्याची क्वालिटी खराब होती, जेंट्सला जी भाजी विकतात ते ती वेगळी आहे, तसं नाही. रेग्युलर भाजी तीच आहे, फक्त लेडीजला प्राईस कमी, जेंट्सला प्राईस जास्त. असं ते करू शकतात ऑन द बेसिस ऑफ टाईम, प्लेस एक्सेट्रा. बरोबर आहे. टाईम, प्लेस एक्सेट्रा. टाईमनुसार हा भेदभावपणा, हा जो प्राईजमध्ये भेदभावपणा चालला ना, हे का केलं जातं? ऑन द बेसिस ऑफ टाईम. टाईमनुसार पण केलं जातं आणि प्लेसनुसार पण. म्हणजे काय, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की भाजी तुम्हीच घ्यायला गेला आहे, मग जेंट्स असून दे किंवा लेडीज असून दे, पण सकाळी घ्यायला जावा आणि संध्याकाळी घ्यायला जावा, दोन्ही प्राईजमध्ये फरक दिसतो. सकाळी प्राईस भाजींची जास्त असते आणि संध्याकाळी परचेस करायला गेला तर संध्याकाळी मात्र भाज्यांची प्राईस कमी झालेली असते.
मग तुम्हाला जाणवल की अरे प्राईस डिस्क्रिमिनेशन का चाललं आहे, असं का प्राईजमध्ये कमी जास्तपणा चालला आहे, कारण गॅप ऑफ टाईम आणि प्लेसनुसार पण फरक पडतो. म्हणजे मार्केट यार्डला जर तुम्ही गेला, तिकडं समजा मेथीची गड्डी तुम्हाला 20 रुपयांनी पडत असेल आणि तुम्ही तुमच्या घराच्या खालनं तिथनं मार्केटमधनं मेथीची गड्डी घ्या, तिथं 30 रुपयाला पडणार. म्हणजे मार्केट यार्डला तुम्ही म्हणता ना, मार्केट यार्डला गेलो तर मंडईत गेलो तर स्वस्त भेटते आणि आमच्या घराच्या खाली पारावर तिथं गेलो तर तिथं महाग भेटते. का बरं? चेंज इन प्लेस. मार्केट यार्ड आहे, मोठं मार्केट आहे, होलसेल मार्केट आहे म्हणून स्वस्त पडते. तुमच्या घराच्या खाली रिटेल मार्केट आहे त्यामुळं महाग पडते. मग थोडक्यात प्राईजमध्ये वेगवेगळेपणा झाला ना, नक्की कळलं. दच प्राईज डिस्क्रिमिनेशन इज ॲन इम्पॉर्टंट फीचर ऑफ मोनोपॉली मार्केट. की ह्या मार्केटचं अजून एक महत्त्वाचं इम्पॉर्टंट फीचर कुठलं आहे, ते म्हणजे प्राईज डिस्क्रिमिनेशन. इथं प्राईज डिस्क्रिमिनेशन केलं जातं. प्राईज डिस्क्रिमिनेशन मीन्स प्राईज वेगवेगळी लावली जाती. बरोबर ना. परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये तसं होतं का? नाही. कुठल्याही स्टॉलवर जावा, सिंगल प्राईज 4 रुपये 4 रुपये 4 रुपयांनीच पेन होता. इथं तसं आहे का? नाही. इथं मात्र जो कोण मोनोपॉलिस्ट असतो तो एकटाच असतो. एकटाच असल्यामुळं ही इज अ प्राईज मेकर. तो स्वतःच्या प्रोडक्टची प्राईस स्वतःच ठरवतो. त्यामुळं त्याला अडवणारं कोण नाही. ही कॅन चार्ज डिफरंट प्राइजेस फॉर डिफरंट बायर्स बघून वेगळी प्राईज लावू शकतो. सकाळी 60 रुपये, त्याला संध्याकाळी 50 रुपये. लेडीजला 60 रुपये, जेंट्सला 80 रुपये, असं तो करू शकतो. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल त्यांनी छान दिलं आहे बघा. स्टुडंट्स अँड सिनियर सिटीजन्स आर प्रोव्हायडेड रेल्वे तिकीट्स ॲट कन्सेशनल रेट्स. म्हणजे आपण सगळेजणं समजा तुम्ही आणि मी आपण सगळेजणं समजा ट्रिपला गेलो आहे आणि सगळेजणं आपण रेल्वेने समजा ट्रॅव्हल करतो आहे, रेल्वेने प्रवास करतो आहे, तर साहजिक आहे मला जे तिकीट असणार आहे बाबा मला 500 रुपीज असेल तर तुम्हाला नक्कीच ते 250 किंवा 300 रुपीजपर्यंत पडू शकतं. मला 500 रुपये तिकीट असेल तर तुम्हाला 250-300 रुपये तिकीट लावतील. का बरं? तुम्ही तर म्हणता लाव सर, मी तर म्हणणार ना का हे डिस्क्रिमिनेशन, हा वेगवेगळेपणा का? शेवटी मुलं पण माझ्याबरोबरच आहेत, मग त्यांना पण सेम प्राईज लावली पाहिजे. पण तसं नाही, प्राईज डिस्क्रिमिनेशन केले त्यांनी. कारण तुम्ही सगळेजण स्टुडंट्स आहात आणि स्टुडंट्सला एक डिस्काउंट फॅसिलिटी असते माहिती आहे तुम्हाला. त्यामुळं स्टुडंट्सला तिथं ते एक फॅसिलिटी असल्यामुळं तुम्हाला तिकीट कमी बसतं आणि मला तिकीट मात्र जास्त बसतं. कळलं नक्की? म्हणजे थोडक्यात प्राईज डिस्क्रिमिनेशन झालं ना इथं. माणसं दोघं तीच आहेत. तुम्ही पण माणूस आहे, मी पण माणूसच आहे, पण तुम्हाला वेगळी प्राईज लावली आणि मला वेगळी प्राईज लावली. नक्की कळलं? ओके. म्हणजे टोटल 6 फीचर्स आपण बघितले. फीचर्स सगळे नोट डाऊन करतात. बरोबर ना. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन आपला कंप्लीट झाला. 6 फीचर्स आहेत ॲज इट इज. जर व्हिडिओमध्ये कळले नसतील तर नो प्रॉब्लेम, मी स्क्रीनशॉटसुद्धा आठवणीने सेंड करतो. आता सगळ्यात महत्त्वाचं, मोनोपॉली मार्केट रिअल लाईफमध्ये कुठलं आहे, तर आत्ता जे एक्झाम्पल बघितलं ना, रेल्वे मोनोपॉली मार्केट. बरोबर ना. मोनोपॉली मार्केटचे तुम्हाला जर एक्झाम्पल पाहिजे असतील तर एक्झाम्पल आत्ता सांगतो मी. इतक्या वेळ मी तुम्हाला ते इमॅजिनरी सांगत होतो की असं ॲज्युम करा की तुमच्या एरियामध्ये स्वीट्सचं एकच दुकान आहे, असं मी सांगत होतो. पण ॲक्च्युअल जर तुम्हाला मोनोपॉली मार्केट बघायचे असतील तर ते कुठले आहेत, तर ते म्हणजे रेल्वे. कसं काय? कारण रेल्वे ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्हाला कुठेही फिरायचं असेल तर रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तुम्ही इंडियन रेल्वे हा एकमेव तुमच्याकडं ऑप्शन आहे. म्हणजे दॅट मीन्स रेल्वे जी काय तुम्हाला इंडियामध्ये दिसते, इट इज अंडर द कंट्रोल ऑफ इंडियन गव्हर्नमेंट. भारत सरकारच्या कंट्रोलमध्ये येते. बरोबर आहे ना. म्हणजे थोडक्यात ते सरकारी प्रॉपर्टी आहे, सरकारच्या अंडर येतं. तुम्हाला उद्या वाटलं की बाबा नाही बाबा रिलायन्सवाले का नाही स्वतःचे सेपरेट प्लॅटफॉर्म क्रिएट करून स्वतःची रेल्वे तयार करत, टाटावाले का नाही असं करू शकले असते की. आज रिलायन्सवाल्यांनी पण स्वतःचे प्लॅटफॉर्म क्रिएट करून त्यांनी पण रेल्वे चालू केली असती. आहे त्यांच्याकडं तेवढा पैसा, टाटावाल्यांकडं आहे, भरपूर रिच पर्सन्स आपल्या इंडियामध्ये आहेत, पण ते का नाही करू शकत? कारण ऑथरायझेशन त्यांना दिलेलीच नाही. कारण हे जे काय लिगल बॅरियर्स गव्हर्नमेंटनी रेल्वे खाते अजून स्वतःकडंच ठेवलं आहे. त्यामुळं रेल्वे इज सिंगल सेलर. इंडियन रेल्वे ऑल ओव्हर इंडियामध्ये एकटीच आहे. बाकी अजून कोणाला तुम्हाला रिलायन्स रेल्वे, टाटा रेल्वे असं कुठंच दिसणार नाहीत. म्हणून त्याला मोनोपॉली मार्केट म्हणू शकता. PMT मोनोपॉली मार्केट आहे.
आर बी आयसुद्धा मोनोपॉली मार्केट आहे. तुम्हाला माहिती आहे आर बी आय मीन्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तुमच्याकडची कुठलीही नोट काढा पाकिटातली आणि त्या नोटेवर एक गोष्ट नीट बघा, तर त्या नोटेमध्ये जी तार असती त्या तारेवर नीट बघा आर बी आय लिहिलेलं असेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि नोटेवर साईन पण असेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. जो कोण गव्हर्नर आहे ना त्याची साईन पण असेल. बरोबर आहे ना? का बरं? कारण नोटा ज्या छापल्या जातात, बरोबर, ऑल द करन्सी नोट्स आर इश्यूड इन आवर कंट्री बाय आर बी आय. आपल्या भारतात जेवढ्या नोटा छापल्या जातात त्या सगळ्या आर बी आयकडून छापल्या जातात. म्हणजे तो जो अधिकार आहे नोटा छापण्याचा, जो राईट आहे, तो फक्त कोणाला आहे? आर बी आयला आहे. बाकी अदर बँक्स बाकीच्या बँकेंना दिला आहे का? असं असतं तर मग बँक ऑफ महाराष्ट्राची वेगळी नोट असती, एस बी आय बँकेची वेगळी नोट असते, सारस्वत बँकेची वेगळी नोट असते. असं असतं ना. म्हणजे 10 रुपयाची नोट तुमच्या हातात वेगळी असते, माझ्या हातात वेगळी असते ना. नाही ना. पण तुमच्या हातातली 10ची नोट आणि माझ्या हातातली 10ची नोट सेमच आहे. का बरं? कारण सगळ्या नोटा फक्त आर बी आय छापते. म्हणजे आर बी आय मोनोपॉली मार्केट झालं. का मोनोपॉली मार्केट? सिंगल सेलर. नोटा फक्त एकच बँक छापते, आर बी आय. मग रेल्वे, आर बी आय, पी एम टी, बरोबर, आर टी ओ. पुण्यात आज तुम्हाला माहिती आहे आर टी ओ पण मोनोपॉली मार्केटमध्ये येऊ शकतं. का बरं? कारण लायसन काढायचं असेल, आज 2 व्हीलर 4 व्हीलर लायसन काढायचं असेल तर तुम्हाला आर टी ओलाच जायला लागतं. आर टी ओची कुठं ब्रांच आहे का? नाही. तुम्हाला माहिती आहे भरपूर जण, आता तुम्ही 12th आहेत म्हणल्यावर तुमच्याकडं लर्निंग नाही लायसन किंवा काय काय जणांकडं पक्कं लायसन पण असेल म्हणा. पण साहजिक आहे, तुम्हाला माहिती आहे की बाबा जे आपल्याला लायसन काढायला लागतं, जे पक्कं लायसन काढायचं असतं, ते तुम्हाला आर टी ओ रोड म्हणजे आळंदी रोडला तिथं आहे आर टी ओ आपलं पुण्यातलं, माहिती आहे. मग साहजिक आहे तिथं जाऊन आपण ड्रायव्हिंग लायसन काढू शकतो. मग ह्याचा अर्थ काय झाला की ऑल ओव्हर पुण्यामध्ये तुम्ही कुठेही राहायला असून दे, तुम्ही पुण्याच्या कुठल्याही कोपऱ्यात, कात्रजला राहून दे, हडपसरला राहून दे, नाहीतर कुठेही राहून दे, तुम्हाला कंपल्सरी लायसन काढायचं असेल तर आर टी ओलाच जावं लागणार आहे. मग असं नाही की सर मी कात्रजला राहतो, आमच्या इथं कुठं आर टी ओची ब्रांच आहे का? नाही. कारण आर टी ओ सिंगल सेलर, एकटेच आहेत. बरोबर आहे ना? त्यामुळं आर टी ओसुद्धा मोनोपॉलीमध्ये येऊ शकतं. कळलं? म्हणजे अशी मोनोपॉलीची एक्झाम्पल मला स्टार्टिंगलाच देता आले असते, पण ह्याच्यावरनं मला फीचर्स एक्सप्लेन करता आले नसते. म्हणून मी पहिल्यांदा ते ॲज्युम करायला लावलं तुम्हाला आणि त्यानंतर मग मी मोनोपॉलीचे फीचर्स एक्सप्लेन केले. ओके. खरे एक्झाम्पल द्यायचे झाले मोनोपॉली मार्केटचे तर ही 3 नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. आर टी ओ, आर बी आय, रेल्वे, इंडियन रेल्वे, नुसतं रेल्वे नाही, इंडियन रेल्वे, ही 3 नावं लक्षात ठेवा. ओके. ठीक आहे. मग आज फीचर्स कंप्लीट झालेत. मी स्क्रीनशॉट सेंड करतो आहे, ॲज इट इज नोट डाऊन करून घ्या. ओके, बाय.